मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नुकताच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। आणि आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत आहेत की मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 23वा हप्ता आम्हाला कधी मिळेल, कारण की मे महिना देखील आता जवळपास संपत आलेला आहे आणि मे महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील आता या ठिकाणी झालेली आहे। तसेच आता आम्हाला 21वा आणि 22वा हप्ता देखील मिळालेला आहे। त्यामुळे आता आम्हाला मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 23वा हप्ता आम्हाला कधी मिळेल असा प्रश्न या ठिकाणी बहिणी विचारत आहेत। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींना आता 21वा आणि 22वा हप्ता तर मिळालेला आहे, परंतु 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होईल याबाबतच आपण या ठिकाणी आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पण बहिणींनो, त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिलांना अजून देखील मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये। याबाबत देखील बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत। म्हणजेच काही लाभार्थी अजूनही असे आहेत की ज्यांना अजून सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। मित्रांनो, 2 दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे झालेले आहे। एकच दिवस त्या ठिकाणी वितरण झालेले आहे आणि त्याच्या अगोदर 14 मे आणि 15 मे रोजी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 21वा आणि 22वा हप्ता जमा करण्यात आला होता। त्याच्यानंतर 22 तारखेला म्हणजेच 22 मेला या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती म्हणजे ज्या राहिल्या होत्या त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला। त्याच्यानंतर वितरण हे बंद होते। त्यामुळे आता ज्या बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नसेल, म्हणजेच 21वा आणि 22वा हप्ता मिळालेला नसेल, त्यांना असे वाटत आहे की आज किंवा उद्यामध्ये आमच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते जमा होतील। परंतु बहिणींनो, आज रविवार असल्यामुळे वितरण हे बंद होते। कोणत्याही प्रकारचे पैसे, कुठलाही हप्ता आज महिलांच्या बँकेत जमा झालेला नाही, म्हणजे वितरण हे बंदच होते। परंतु उद्या मात्र या ठिकाणी सोमवार आहे। सोमवारी पात्र असणाऱ्या बहिणी ज्यांना अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच उद्या सोमवार आहे तर उद्या या ठिकाणी वितरण हे सुरू होऊ शकते, परंतु ते निश्चित अजून सांगता येत नाही। जर वितरण 100% झालेच तर त्याबाबत देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देण्यात येईल। त्याचबरोबर आता बहिणींचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की मे महिन्याचा 23वा हप्ता आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल, अशा बऱ्याचशा महिला या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत। तर बघा मित्रांनो, आता जो काही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता होता त्याच्यासाठी बहिणींना 2 महिने वाट पाहावी लागली, परंतु आता याच्या पुढे असे होणार नाही, कारण की दर महिन्याला या ठिकाणी आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ज्या महिन्याचा हप्ता आहे त्याच महिन्याला या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। परंतु या ठिकाणी जो काही मे महिन्याचा हप्ता आहे आता या महिन्याचे 5-6 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे या महिन्यात तर नाही, परंतु जून महिन्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे। आणि तो कोणत्या तारखेपर्यंत जमा होईल तर बघा, या ठिकाणी 8, 9 किंवा 10 3 तारखांच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे। कारण की या ठिकाणी हप्ता जमा करते वेळेस, कुठल्याही महिन्याचा हप्ता जमा करते वेळेस या ठिकाणी शासनाकडून अगोदर निधी वितरणाचा जो काही GR असतो तो काढण्यात येत असतो। त्यामुळे तो GR अगोदर काढण्यात येईल। मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत या ठिकाणी निधी मंजुरीचा GR अगोदर काढण्यात येईल। त्याच्यानंतर बहिणींच्या बँक खात्यावरती 1 ते 2 दिवसांमध्ये मे महिन्याचे देखील वितरण हे होईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे।